नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजची ओळख व्हावी यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजची एक माहिती देणारी सीरीज आम्ही चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये कॉलेजला सीट्स किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ काय असतो, त्याचबरोबर कॉलेजचं लोकेशन, कॉलेजचं हॉस्पिटल, कॉलेजला मिळणारे एज्युकेशन याविषयी विस्तृत माहिती देणारी यूट्यूब सीरीज आपण चालू केलेली आहे। त्याचा हा 12वा भाग आज आपण डिस्कस करणार आहोत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव विषयी उत्तर महाराष्ट्र विभागातलं एक महत्त्वाचं कॉलेज, त्या कॉलेजविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्याच्यामध्ये कॉलेजला सीट्स किती अवेलेबल आहेत, त्याचबरोबर कॉलेजला कॅटेगरी वाईज फीस कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज साधारण ॲव्हरेज मार्क्स किती असले पाहिजेत, म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी नंबर लागेल याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जळगावचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर, त्या ठिकाणी 2 MBBS कॉलेज आहेत। एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव आणि दुसरं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव। डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये येतं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव हे फुल्ली महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालवल्या जाणारं एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि उत्तर महाराष्ट्र रिजनमधील रुग्णांना सेवा देण्यासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावचं जे काही सिव्हिल हॉस्पिटल आहे ते प्रसिद्ध आहे। आता आपण एक एक डिटेल कॉलेजविषयी पाहणार आहोत। कॉलेजचं संपूर्ण नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव। जळगाव या ठिकाणी हे कॉलेज आहे। रिजन आहे कॉलेजचा नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे येतात प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यातलं एक सुपिरियर सिटी म्हणून सुद्धा जळगावला ओळखलं जातं। जळगाव हे एक शैक्षणिक हबसुद्धा आहे। त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्याचबरोबर विद्यापीठसुद्धा जळगाव या ठिकाणी आहे। त्यामुळे एक एज्युकेशनचा हब जळगाव सिटीला मिळालेला आहे। त्यामुळं हे कॉलेजचं अधिक महत्त्व त्या ठिकाणी वाढतं, कारण स्टुडंटचा हब म्हणून सुद्धा जळगावला उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये सुद्धा ओळखलं जातं। त्याच्यानंतर कॉलेजचं लोकेशन मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जळगाव या ठिकाणी हे कॉलेज आहे। कॉलेजचं स्टेटस आहे फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि कॉलेजची संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत। कॉलेजची स्थापना जर आपण बघितली तर 2018 साली हे कॉलेज सुरू झालेलं आहे आणि इथे UG आणि PG दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत। PG 2022 पासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कॉलेजचा ॲडमिशन कोड CET सेलचा 1149 असा आहे। कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे। आता आपण पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन। जळगावचं सिव्हिल हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे। रूरल सर्व्हिसेस म्हणजेच ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल प्रसिद्ध आहे जळगाव किंवा त्या आजूबाजूच्या एरियातले, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातले रुग्णसुद्धा जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात। त्याच्यामुळे हे एक रूरल सर्व्हिस देणारं एक चांगलं हॉस्पिटल म्हणून सुद्धा या कॉलेजची ओळख आहे। कोविडच्या काळामध्ये या हॉस्पिटलचं प्रचंड नाव महाराष्ट्रभरात झालेलं आपण पाहायला मिळतो। कोविड मॅनेजमेंट या कॉलेजनी व्यवस्थित हाताळलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर नॉर्थ महाराष्ट्रामधलं हे एकमेव कॉलेज आहे तिथे मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी ESWL मशीन इन्स्टॉल केलेली आहे। म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये मुतखड्यांचं जे काही ऑपरेशन असतं त्या सोयीने व्हावं आणि सोप्या पद्धतीने व्हावं यासाठी त्या ठिकाणी ज्या काही मशिनरी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असं कॉलेज आणि हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ते इन्स्टॉल आहे। त्याच्यानंतर कोविडसाठी जो काही रिसर्च झालेला आहे ICMR आणि NIE या रिसर्चमध्ये महाराष्ट्रातलं हे एकमेव कॉलेज आहे, त्यांनी सहभाग घेतलेला आहे। नॅशनल लेवलचा हा रिसर्च होता। कोविडच्या दरम्यान जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्यावर हे संशोधन झालेलं होतं आणि महाराष्ट्रभरातून एकमेव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं कोविडच्या काळामध्ये हे हॉस्पिटल थोडंसं नावाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बाकी रेग्युलरली हे तेथील ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे। आता आपण पाहूयात विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी।
पहिलं कॉलेजला सीट्स किती अवेलेबल आहेत MBBSच्या, दुसरं कॉलेजची कॅटेगरी वाईज फीस आणि तिसरं कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ कशा प्रकारे असतो. कॉलेजला MBBSसाठी दरवर्षी 150 सीटसाठी ॲडमिशन या ठिकाणी होत असतात. त्यापैकी 23 सीट या ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात. MCCच्या वेबसाईटवरून या प्रवेश प्रक्रिया होतात. याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो आणि ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावला ॲडमिशन मिळवू शकतो. त्याच्यानंतर एक सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे. जर ही भरली नाही तर एक तर ती ऑल इंडिया कोट्याकडे ट्रान्सफर होते किंवा स्टेट कोट्याकडे ट्रान्सफर होते. आता पाहूयात कॉलेजचं 2023चं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर कशा प्रकारे राहिलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती फीस भरावी लागते. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 1,25,700 प्रतिवर्ष इतकी फीस आहे. EWS कॅटेगरीचा विचार केला तर 62,850. ओपन आणि EWS वगळून महाराष्ट्र राज्यात जेवढ्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ट्युशन फीस 0 आहे. परंतु सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ॲडिशनल फीस या ठिकाणी 12,800 रुपये इतकी भरावी लागते. आता पाहूयात कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ. 2023च्या कट ऑफचा विचार केला तर 2023ला कट ऑफ थोडासा हाय साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण मागच्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याच्या अगोदर जे कोविडचं संकट देशावर आलेलं होतं त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतलेला होता आणि सगळे विद्यार्थी 2023ला आल्यामुळं 2023चं जे काही पासिंग रेट आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळं जो काही कट ऑफ आहे, गव्हर्नमेंट कॉलेज असतील महाराष्ट्रातले किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील यांचे कट ऑफ वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. ॲव्हरेज जळगावला जर ॲडमिशन घ्यायचं असेल विद्यार्थ्याला तर ॲव्हरेज किती मार्क्सापर्यंत विद्यार्थ्याला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळू शकतं ते पाहूयात. ओपन कॅटेगरी 597, OBC 590, EWS 592, SC 502, ST 370, VJ 536, NTB 520, NTC 575, NTD 588 अशा प्रकारचा जळगावचा ॲव्हरेज कट ऑफ त्या ठिकाणी 2023चा होता. या रेंजपर्यंत विद्यार्थ्यांनी नीटमध्ये जर मार्क्स मिळवले तर त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव सहजरित्या त्या ठिकाणी मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन. अशाच प्रकारच्या कॉलेजच्या माहितीचे आर्टिकल जर तुम्हाला वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कॉलेजची माहिती त्याचबरोबर वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशनची माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. नीट 2024ची तयारी करत असाल आणि अजूनही श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीजसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.